रोधकामुळे उरण पनवेल या मुख्य मार्गावरील एसटीची प्रवासी बस सेवा मागील 3 वर्षापासून बंद आहे। हे उंचीरोधक सोमवारी रात्री अखेर हटवण्यात आले आहेत। त्यामुळे बोकडविरा, फुंडे, डोंगरी आणि पांजे येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे। याबद्दल आनंदही व्यक्त केला जात आहे। मात्र हे उंचीरोधक हटवण्यात आल्याने मार्गावरील एसटी बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे। नवी मुंबई वाहतूक विभागाने उरण पनवेल मार्गावरील नादुरुस्त खाडीपुलाच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले उंचीरोधक हटवण्याची अधिसूचना आठवड्याभरापूर्वी काढली होती। त्यामुळे मार्गावरील उंचीरोधक लवकरात लवकर हटवण्याची मागणी करण्यात येत होती। अखेरीस रात्रीच्या वेळी वाहतूक विभाग आणि सिडकोच्या माध्यमातून हे उंचीरोधक हटवण्यात आले आहेत। उंचीरोधकामुळे मागील 3 वर्षापासून या मार्गावरील प्रवासी वाहतुकीचे एकमेव साधन असलेली एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे। वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेनंतर सिडकोने उरण पनवेल मार्गावर बसवण्यात आलेले बोकडविरा आणि फुंडे हायस्कूल नजीकचे उंचीरोधक हटवण्यात आले आहेत। शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक यांनी उंचीरोधक हटवण्याची मागणी केली होती। खाडीपूल दुरुस्तीसाठी बोकडविरा ग्रामस्थ आणि जनवादी महिला संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला आहे, त्याला यश आले आहे। 2021 सालापासून उरण पनवेल मार्गावरील खाडीपूल नादुरुस्त झाला आहे। त्यामुळे येथील बोकडविरा, फुंडे, डोंगरी व पांजे या 4 गावातील हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।